नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये आजचे दिवस पावसाचं वातावरण राहील। WD पूर्वेकडे सरकतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे। साधारणपणे मोठी उघडीप आता मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे साधारण आज कुठे पाऊस असेल या संदर्भातला हा अंदाज आहे। उत्तर भारतातील WD आता बऱ्यापैकी पूर्वेला सरकण्याच्या तयारीमध्ये आहे। बंगालच्या उपसागरातील सिस्टम देखील बऱ्यापैकी दूर आहे। त्यामुळे सध्या लगेचच महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणार नाही, परंतु आज थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे। जसा बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा दक्षिण भारताकडे सरकेल, तसं पुन्हा थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल। परंतु आज केवळ महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील। उद्यापासून बऱ्यापैकी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे। आज दुपारनंतर पावसाची उघडीप सुरू होते आणि ही खूप दीर्घकाळ म्हणजे मोठी उघडीप आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन करणं सोपं जाईल। यावर्षीचा अवकाळी पाऊस फेब्रुवारीमधला तसा सर्वच भागात पडलेला नाही। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचं नुकसान टळलेलं आहे। हरभरा, गहू, ज्वारी बऱ्याच ठिकाणी काढणीसाठी येते आहे आणि त्यामुळे या पिकांना वाचवण्याची मोठी संधी आता शेतकऱ्यांना निर्माण होणार आहे। मध्ये मध्ये थोडंफार ढगाळ वातावरण किंवा पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर आपण त्याविषयीचा अंदाज दररोजच्या अंदाजाच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करणारच आहोत। बघतो की साधारण उद्या हे संपूर्ण वातावरण पूर्वेला सरपून जाईल। त्यानंतर जवळपास या मॉडेलनुसार 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही। आज थोडं वातावरण महाराष्ट्रात ढगाळ स्वरूपात राहील। विरळ स्वरूपात एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्या 4 तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण राहणार नाही। मोठी उघडीप यामुळे निर्माण होणार आहे। पण 6 तारखेला ECMWF मॉडेलनुसार पुन्हा नवीन WD उत्तर भारतात येण्याची संकेत मिळत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग अधूनमधून निर्माण होऊ शकतात, परंतु त्याचा फार प्रभाव असणार नाही। जवळपास 12 तारखेपर्यंत आपण बघतो की हा WD उत्तर भारतात पुन्हा प्रवेशणार आहे। म्हणजे उत्तर भारतात एकापाठी एक WD येण्याचं सातत्य पुन्हा कायम राहणार आहे। साधारण 13 तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे। उत्तर भारतातला WD कमजोर होणार आहे। दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूमध्ये कमी दाबामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा JFS मॉडेलचा अंदाज आहे। या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिल्यांदा JFS मॉडेलने या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती साधारण 15 तारखेला निर्माण होईल असा अंदाज दिला आहे। पुन्हा पावसाचे संकेत महाराष्ट्रामध्ये 16 तारखेला आहेत। आपण बघतो 17 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचे संकेत हे विशेष म्हणजे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून तयार होणाऱ्या कमी दाबामुळे निर्माण होत आहेत। 18 तारखेलाही याचा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे। सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न येईल, यावेळेस गारपीट होईल का? तर सध्या WDचा आणि कमी दाबाचा एकत्रित प्रभाव असल्यामुळे गारपिटीची शक्यता असणार आहे। त्यामुळे साधारण आपण बघतो की 15 ते 17 च्या दरम्यान पुन्हा महाराष्ट्रात पावसाचे संकेत आहेत।